मित्रांनो, जर तुम्ही बी-एड सी-ई-टी दिली असेल किंवा तुम्हाला बी-एड सी-ई-टी द्यायची असेल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वाचा असणार आहे. कारण कारण बी-एड कोर्सच्या ॲडमिशनमध्ये सर्वात जास्त गोंधळ निर्माण करणारा विषय म्हणजे मेथड सब्जेक्ट. अनेक विद्यार्थ्यांना वाटतं की बी-एडमध्ये कोणताही विषय निवडता येतो, पण प्रत्यक्षात तसं नाही. तुमच्या ग्रॅज्युएशनच्या किंवा पोस्ट ग्रॅज्युएशनच्या विषयावरती तुमचा मेथड सब्जेक्ट ठरतो. आणि या व्हिडिओमध्ये आपण मेथड सब्जेक्ट म्हणजे काय आणि तो कसा निवडायचा, कोणत्या डिग्रीला कोणता मेथड सब्जेक्ट मिळतो आणि ॲडमिशनसाठी तो इतका महत्त्वाचा का आहे, हे आपण समजून घेणार आहोत. मग तुमची डिग्री अगदी MA मराठी असू द्यात किंवा मग MBBS असू द्यात. तर महाराष्ट्र बी-एड सी-ई-टी 2027 साठी असणारी जी लाईव्ह बॅच आहे ती ग्लोबल ऑनलाईनमध्ये 29 जून पासून सुरू होत आहे. या बॅचमध्ये तुम्हाला डेली लाईव्ह क्लासेस दिले जातील, रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर्स इथे अवेलेबल असतील, 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट आणि 2000 पेक्षा अधिक MCQ सुद्धा इथे दिले जातील. तर या बॅचला जॉईन करण्यासाठी ग्लोबल ऑनलाईन ॲप डाउनलोड करा, त्याच्यामध्ये रजिस्टर करा. त्यानंतर महाराष्ट्र बी-एड सी-ई-टी 2027 किंवा ELCT 2027 हा कोर्स सर्च करून जॉईन करू शकता. आणि कोर्स जॉईन करायला काही अडचण येत असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करा आणि हा कोर्स जॉईन करून महाराष्ट्रातल्या टॉपच्या बी-एड कॉलेजमध्ये ॲडमिशन घेण्याची तयारी आत्तापासूनच सुरू करा. तर बी-एड कोर्सचे प्रमुख 2 भाग असतात. त्याच्यामध्ये पहिला आहे जनरल टीचर ट्रेनिंग, ज्यामध्ये तुम्हाला अध्यापन पद्धती शिकवली जाते, शैक्षणिक मानसशास्त्र, वर्ग व्यवस्थापन आणि विद्यार्थ्यांचं मूल्यमापन इथं शिकवलं जातं. दुसरा भाग म्हणजे मेथड सब्जेक्ट. या भागामध्ये तुम्ही निवडलेला विषय कसा शिकवायचा याचं प्रशिक्षण दिलं जातं. तर मेथड सब्जेक्ट म्हणजे थोडक्यात काय, सोप्या भाषेत सांगायचं झालं तर भविष्यात तुम्ही शाळेत कोणता विषय शिकवणार आहे तो विषय म्हणजे तुमचा मेथड सब्जेक्ट. उदाहरणार्थ इंग्लिश असेल, मराठी असेल, मॅथमॅटिक्स असेल, सायन्स असेल, हिस्ट्री असेल किंवा कॉमर्स असेल. तर बी-एड मध्ये तुम्हाला या विषयांचं नॉलेज दिलं जात नाही, पण हा विषय प्रभावीपणे कसा शिकवायचा हे शिकवलं जातं. कारण या विषयाचं बेसिक नॉलेज ऑलरेडी तुम्ही ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन मधून घेतलेलं असतं. त्यामुळे बी-एड मध्ये तो विषय शिकवायचा कसा हे तुम्हाला शिकवलं जातं. तर हे आपण उदाहरणातून समजून घेऊयात. समजा तुम्ही BA इंग्लिश केलेलं आहे तर तुम्ही इंग्लिश मेथड निवडू शकता. तुम्ही BSc मॅथमॅटिक्स केलं आहे तर मॅथमॅटिक्स मेथड तुम्हाला निवडता येते. त्याप्रमाणे BA हिस्ट्री तुम्ही जर केलं तर हिस्ट्री मेथड तुम्हाला निवडता येते. म्हणजे तुमच्या डिग्रीमधला किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन मधला तुमच्या मुख्य विषयाशी संबंधित मेथड सब्जेक्ट तुम्हाला निवडावा लागतो. तर अनेक विद्यार्थ्यांचा असाही प्रश्न असतो की कोणताही मेथड सब्जेक्ट मला निवडता येतो का? तर याचं उत्तर नाही असं आहे. कारण बी-एड मध्ये विषय शिकवला जात नाही, तर तो विषय विद्यार्थ्यांना कसा शिकवायचा याचं प्रशिक्षण दिलं जातं. त्यामुळे संबंधित विषय जो आहे, जो तुमचा मेथड सब्जेक्ट आहे, तो ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन मध्ये तुम्ही शिकलेलं असणं आवश्यक आहे. आता अकॅडमिक बॅकग्राऊंड का महत्वाचं आहे ते पाहूयात. कारण एखाद्या विद्यार्थ्याने BSc फिजिक्स केलं आहे तर त्याला बी-एड मध्ये सायन्स मेथड घेता येईल, कारण त्याचं फिजिक्सचं नॉलेज हे सायन्सच्या नॉलेजशी इक्वल आहे. त्याचं बेसिक नॉलेज इथे ओके आहे, म्हणून तो सायन्स पुढे फ्युचरमध्ये शाळेमध्ये शिकवू शकतो. आता जर एखादा विद्यार्थी BCom करून आलेला आहे आणि त्याने जर सायन्स मेथड घ्यायचं ठरवलं तर तो इथे एलिजिबल नसणार आहे. कारण सायन्सचं जे बेसिक नॉलेज आहे ते त्याला BCom मध्ये मिळालेलं नाहीये. त्यामुळे त्याचं जर बॅकग्राऊंड सायन्स नसेल तर तो सायन्स मेथड शिकवू शकत नाही. थोडक्यात जो विषय तुम्हाला पुढे शिकवायचा आहे त्याचं बॅकग्राऊंड तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. आता उदाहरण घेऊयात आपण की तुम्ही इंग्लिश मेथड निवडली. तर बी-एड करत असताना तुम्हाला इंग्लिश लेसन प्लॅनिंग शिकवलं जाईल, त्याच्यानंतर टीचिंग टेक्निक शिकवल्या जाईल, क्लासरूम डेमॉन्स्ट्रेशन शिकवलं जाईल, त्यानंतर स्कूल इंटर्नशिप आणि विद्यार्थ्यांचं मूल्यमापन कसं करायचं याचं प्रशिक्षण दिलं जाईल. थोडक्यात प्रत्येक मेथड सब्जेक्टसाठी अशीच एक स्वतंत्र शिकवण्याची जी पद्धती आहे ती शिकवली जाते. समजा तुम्ही BA इंग्लिश केलं, मग तुम्ही बी-एड मध्ये इंग्लिश मेथड निवडली आणि इंग्लिश विषय शिकवायचा कसा हे तुम्हाला पुढे बी-एड मध्ये शिकवलं. तुम्हाला बी-एड मध्ये इंग्लिश विषय शिकवला जात नाही, तर तो कसा शिकवायचा हे शिकवलं जाईल. आता आपण महाराष्ट्रामधले काही सामान्य मेथड सब्जेक्ट पाहूयात. उदाहरणार्थ तुम्ही BA किंवा MA इंग्लिश केलं असेल तर तुम्हाला इंग्लिश मेथड घेता येईल. BA MA मराठी असेल तर मराठी मेथड घेता येईल. असंच लँग्वेजच्या बाबतीत झाल्यानंतर जॉग्रफीसाठी तुम्ही जॉग्रफी मेथड घेऊ शकता. त्यानंतर पॉलिटिकल सायन्ससाठी पॉलिटिकल सायन्स किंवा सोशल सायन्स मेथड घेऊ शकता. तसेच इतरही उदाहरणं आहेत. जर्नलिझम अँड मास कम्युनिकेशन केलं तर तुम्ही सोशल सायन्स घेऊ शकता. इतर उदाहरणं आपण जर पाहिले तर अँथ्रोपॉलॉजी केलंय, सोशल सायन्स शिकवा. होम इकॉनॉमिक्स केलंय, होम इकॉनॉमिक्स मेथड घ्या. फिजिक्स केलंय, केमिस्ट्री केलंय, बॉटनी, झुलॉजी, बायोलॉजी तर तुम्ही सायन्स मेथड घेतली पाहिजे.
तसेच मायक्रोबायोलॉजी असेल, बायोकेमिस्ट्री असेल, बायोटेक असेल, फॉरेन्सिक सायन्स असेल, या सर्व ग्रॅज्युएशनसाठी तुम्ही बीएडमध्ये सायन्स मेथड निवडायची असते. समजा तुम्ही बीकॉम एमकॉम केलंय तर तुम्हाला कॉमर्स मेथड निवडावी लागेल. बीबीए एमबीए केलंय, बीबीएम एमएमएस केलंय तर तुम्हाला मॅनेजमेंट मेथड निवडावी लागेल. तसेच बीएमएस बीएफ बीएफएम साठी सुद्धा मॅनेजमेंट मेथड तुम्हाला निवडावी लागणार आहे. बीबीआय असेल तर बँकिंग अँड इन्शुरन्स मेथड, बीसीए एमसीए असेल, बीएससी एमएससी कम्प्युटर सायन्स असेल तर कम्प्युटर सायन्स, बीएससी आय टी एमएससी आय टी असेल तर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, LLB केली असेल तर लॉ मेथड निवडा. त्यानंतर तुम्ही इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडमधून येत असाल, सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक, कम्प्युटर या सर्व ब्रांचेससाठी तुम्ही मॅथमॅटिक्स किंवा सायन्स मेथड निवडू शकता. तसेच बी फार्म एम फार्म करून आला असाल तर सायन्स तुम्ही निवडायला हवं. मेडिकल सायन्सेसमधून डिग्री असेल तर तुम्हाला मेडिकल सायन्स मेथड निवडावी लागेल. त्याचप्रमाणे ॲग्रिकल्चर बॅकग्राऊंडमधून येत असाल तर ॲग्रिकल्चर मेथड निवडावी लागेल. BFA MFA केलं असेल फाईन आर्ट, म्युझिकमधून आला असाल तर म्युझिक मेथड असेल. तसंच BPA MPA केलं असेल तर परफॉर्मिंग आर्ट्समधून तुम्हाला मेथड निवडावी लागेल. आणि लायब्ररी सायन्समधून आला तर लायब्ररी सायन्स तुम्हाला मेथड निवडावी लागेल. तर अशा पद्धतीने तुमची डिग्री काहीही असू द्यात, अगदी BA मराठीपासून तर MBBS पर्यंत MD पर्यंत असू द्या, तुम्हाला रिलेव्हंट मेथड इथे निवडावी लागणार आहे. तर थोडक्यात सांगायचं झालं तर तुमचा जो डिग्री सब्जेक्ट असेल तो तुमचा मेथड सब्जेक्ट असेल, त्याचं तुम्हाला बीएडमध्ये ट्रेनिंग दिलं जाईल आणि पुढे मग तुम्ही त्याच विषयामध्ये तुमचं करिअर निवडाल. म्हणजे थोडक्यात शाळेमध्ये तोच विषय तुम्हाला पुढे शिकवावा लागणार. थोडक्यात सांगायचं झालं तर तुम्ही ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये जो मुख्य विषय निवडला आहे त्याच विषयाशी संबंधित मेथड सब्जेक्ट तुम्हाला बीएडमध्ये निवडावा लागतो आणि त्याच विषयाचं बीएडमध्ये प्रशिक्षण तुम्हाला मिळणार आहे आणि भविष्यात तुम्ही त्याच विषयाचे शिक्षक म्हणून कार्य करू शकता. त्यामुळे ॲडमिशन फॉर्म भरताना मेथड सब्जेक्ट अत्यंत काळजीपूर्वक तुम्हाला निवडणं गरजेचं आहे. तर अशा पद्धतीने तुमच्या डिग्रीनुसार तुम्ही तुमचा मेथड सब्जेक्ट निवडा आणि ज्यावेळेस तुम्ही कॉलेजचे प्रेफरन्सेस देता त्यावेळेस ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि याच कॅप राऊंडच्या प्रोसेसमध्ये अगदी तुमच्या ॲप्लिकेशन पासून तुमच्या ॲडमिशन पर्यंत ग्लोबल ऑनलाईनची ॲडमिशन काउन्सिलिंग तुम्हाला गाईड करणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर दिलेल्या नंबर्सवरती कॉन्टॅक्ट करा आणि ही काउन्सिलिंग जॉईन करून महाराष्ट्रातल्या टॉपच्या कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घेण्याची तयारी सुरू करा. तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, ग्लोबल ऑनलाईनला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.